लास्ट लेक्चरला आपण स्टार्ट केलं होतं पॉलिनॉमियल. ठीक आहे, तो 2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो. व्हॉट इज मीनिंग ऑफ पॉलिनॉमियल? पॉलिनॉमियल मीन्स काय सांगितलं होतं? पॉली मीन्स नंबर ऑफ, नॉमियल म्हणजे टर्म. जर समजा एखाद्या एक्सप्रेशन मध्ये किंवा एखाद्या इक्वेशन मध्ये जर नंबर ऑफ टर्म्स येत असतील तर त्याला आपण पॉलिनॉमियल्स असं म्हणतो. मग आपण असं म्हणलं होतं की पॉलिनॉमियल्स जे आहेत ते डिफरंट व्हेरिएबल्स मध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो. त्यानुसार आपण तिथे टाइप केले होते पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये फक्त एक व्हेरिएबल आहे, जसं की एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 4, हे जे एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशन मध्ये एक्स हा एकच व्हेरिएबल यूज केला होता, म्हणून आपल्याला याला म्हणलं होतं पॉलिनॉमियल इन अ वन व्हेरिएबल. सिमिलरली जेव्हा एक्स स्क्वेअर प्लस 4xy मायनस समथिंग y स्क्वेअर असेल किंवा डिफरंट इक्वेशन असेल, या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल्स आहेत रे? 2 व्हेरिएबल्स आहेत. तर आपण याला म्हणलं होतं पॉलिनॉमियल इन अ 2 व्हेरिएबल्स. असं सिमिलर वेनी आपण पॉलिनॉमियल इन अ डिफरंट व्हेरिएबल्स आपण रिप्रेझेंट करू शकतो. बट सध्या तरी आपण जे स्टडी करणार आहे ते फक्त स्टडी करत असताना पॉलिनॉमियल इन अ वन व्हेरिएबल आपण स्टडी करणार आहे. आता पॉलिनॉमियल इन अ वन व्हेरिएबल मध्ये सुद्धा पुन्हा टाइप पडतात. डिपेंड्स अपॉन अ डिग्री, डिपेंड्स अपॉन अ डिग्री. आता व्हॉट इज मीनिंग ऑफ डिग्री? डिग्री म्हणजे काय सांगितलं होतं? हायेस्ट पॉवर ऑफ एन व्हेरिएबल इन अ गिवन इक्वेशन. म्हणजे गिवन इक्वेशन मध्ये हायेस्ट पॉवर जे असेल व्हेरिएबलची त्या हायेस्ट पॉवरला आपण डिग्री असं म्हणतो. जसं की या केस मध्ये हायेस्ट पॉवर किती आहे रे? हायेस्ट पॉवर किती आहे? 2 आहे. त्याची डिग्री किती झाली? डिग्री किती झाली? 2. डिग्री किती झाली? 2. ठीक आहे, इथे डिग्री काय लिहिली मी? 2. आता सिमिलर वेने आपण याच्यानुसार इक्वेशनचे टाइप पाडले होते. म्हणजे पॉलिनॉमियल वन व्हेरिएबल मध्ये आपण 3 डिफरंट टाइप आपण जनरली शिकत असतो. ते म्हणजे लिनियर इक्वेशन, सेकंड क्वाड्रेटिक इक्वेशन आणि थर्ड वन क्यूबिक इक्वेशन. व्हाट इज द मीनिंग ऑफ लिनियर इक्वेशन? Linear equation means if the equation of a degree, the degree of an equation is 1, then the given equation is called as an linear equation. Second quadratic equation. आता quadratic equation म्हणजे काय? The equation having a degree 2, म्हणजे ज्या इक्वेशनची डिग्री 2 असते त्याला आपण quadratic equation म्हणतो. आणि cubic equation म्हणजे काय? If the degree of a equation or expression is 3, then the given polynomial or the given equation is called as an क्यूबिक इक्वेशन. क्लिअर आहे? इथपर्यंत काल झालं होतं. ठीक आहे, आज आपल्याला सोल्युशन ऑफ ए डिफरंट टाइप ऑफ इक्वेशन बघायचे. मग ते लिनियर असेल, क्वाड्रेटिक असो की क्यूबिक असो, आपण सगळ्या टाइपचे सोल्युशन्स बघणार आहेत. आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ सोल्युशन हियर? सोल्युशन मीन्स झिरोज ऑफ ए पॉलिनॉमियल चेक करायचे. आता झिरोज ऑफ ए पॉलिनॉमियल म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतो उकल. ठीक आहे, ही कॅल्क्युलेट करायचे. मग कसं करायचं? तर जनरली आपण फॅक्टर मेथड शिकली होती. फॅक्टर मेथड काय होती आठवते का? चेक करा. जर समजा एखादा इक्वेशन असेल, इक्वेशन जसं की एक्स स्क्वेअर, ठीक आहे, मायनस 5x प्लस 6 हे एक्सप्रेशन आहे. ठीक आहे, ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू 0 केव्हा येईल हे कॅल्क्युलेट करणे. एक्स ची व्हॅल्यू कोणतीही पुटअप केली की या इक्वेशनची व्हॅल्यू 0 येते, हे कॅल्क्युलेट करणे म्हणजे झिरोज ऑफ ए एक्स कॅल्क्युलेट करणे किंवा झिरोज ऑफ ए पॉलिनॉमियल कॅल्क्युलेट करणं. आणखीन एकदा रिपीट करतो, या इक्वेशन मध्ये एक्स ची अशी कोणती व्हॅल्यू पुटअप करायची जेणेकरून ह्या इक्वेशनची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 0. त्या एक्सच्या व्हॅल्यूला आपण त्या इक्वेशनची उकल असं म्हणतो किंवा सोल्युशन ऑफ ए इक्वेशन असं म्हणतो. करेक्ट आहे, रॉंग आहे? करेक्ट आहे. मग आता ही एक मेथड जी शिकली होती त्याला फॅक्टरायझेशन मेथड म्हणली होती. फॅक्टर थेरम म्हणजे एक होता, आठवते का? चेक करा. त्याच्यामध्ये काय होतं, जे काही एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशनला आपण काय कन्सिडर करायचंय? एफ ऑफ एक्स. मग काय रे? एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 हे एक्सप्रेशन आहे. मग याच्यामध्ये रॅन्डमली म्हणतोय मी, एकदा काय पुटअप करायचं? एक्सच्या ठिकाणी 0 पुटअप करून चेक करायचं. किती येईल रे? 0 स्क्वेअर मायनस 5 इंटू 0 प्लस 6, म्हणजे तो सोल्युशन किती आला? प्लस 6. म्हणजे 0 आले का? 0 आले कायची व्हॅल्यू? नाही. म्हणजे x इज इक्वल टू 0 हे सोल्युशन नाहीये. मग नेक्स्ट चेक करायचं, f ऑफ 1 कॅल्क्युलेट करायचं. f ऑफ 1 काय येईल रे? जिथे जिथे x दिसेल तिथे काय प्लेस करायचं? 1. म्हणजे काय? 1 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 1 प्लस 6. इथं सुद्धा चेक करा, 1 मायनस 5 प्लस 6 इज इक्वल टू किती उत्तर आलं रे? किती उत्तर आलं?
-10 व्हॅल्यू किती आली? 2 आली. 0 आली का? नाही. म्हणजे x इज इक्वल टू 1 हा सोल्युशन नाही. मग आता नेक्स्ट स्टेप काय? तर नीट लक्षात मी काय बोलतोय. इथं काय करायचंय? x च्या ठिकाणी आता काय पुटअप करायचंय? 2 पुटअप करायचंय. किती पुटअप करायचंय? व्हॉट इज मीनिंग ऑफ f ऑफ 2 हियर? f ऑफ x म्हणजे हे इक्वेशन आहे. f ऑफ 2 म्हणजे जिथे जिथे x दिसेल तिथे काय रिप्लेस करायचंय? 2 म्हणजे काय येईल रे? 2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 प्लस 6. मग हे कॅल्क्युलेशन चेक करा. 4 मायनस 10 प्लस 6 विच इज इक्वल टू 0. आता चेक करा ह्या फंक्शनची किंवा ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनची व्हॅल्यू 0 केव्हा येईल? जेव्हा मी x ची व्हॅल्यू किती प्लेस करायलो? 2. तर याला आपण काय म्हणतो? x इज इक्वल टू 2 इज अ सोल्युशन ऑफ ए गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. x ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 2. x ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 2. म्हणजे हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्याचं सोल्युशन काय रे? x इज इक्वल टू 2. बट मी एक सांगायचं विसरून गेलो. आय थिंक तू कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं बट रिवाइज करताना नाही सांगितलं. जनरली जे काही इक्वेशनची डिग्री असते तेवढे त्याचे सोल्युशन भेटत असतात. राईट आहे? लिनियर इक्वेशन मध्ये डिग्री 1 होता म्हणून x च्या किती व्हॅल्यू भेटतात? x च्या किती व्हॅल्यू भेटतात? 1. आता क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये डिग्री किती आहे रे? 2. क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये डिग्री किती आहे? 2. तर सोल्युशन किती भेटायला पाहिजेत? 2 भेटायला पाहिजे. क्लिअर आहे? येस ऑर नो? Yes. आता किती भेटले आपल्याला व्हॅल्यू? 2. एकच भेटली ना? x ची एकच व्हॅल्यू भेटली आतापर्यंत. मग काय करायचं? हे 2 ला सोडून बाकी व्हॅल्यू चेक करायच्या. बाकी कोणते कोणते व्हॅल्यू चेक करणार आता? ऍक्च्युली -1 -2 पण चेक करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? x ची व्हॅल्यू -1 -2 चेक करायला पाहिजे. बट मला कन्फर्म माहितीये कारण मी इक्वेशन बनवलंय. -1 आणि -2 ठेवल्यानंतर उत्तर 0 येत नाही. तरी पण आपण चेक करू. f ऑफ -1 प्लेस केल्यानंतर काय येईल? -1 चा स्क्वेअर -5 इंटू -1 आणि प्लस 6. कॅल्क्युलेशन किती येईल रे? -1 चा स्क्वेअर प्लस 1 मायनस इंटू मायनस प्लस 5 प्लस 6 इज इक्वल टू 12. हे उत्तर येईल का? नाही. मग इथे काय करायचं? f ऑफ -2 प्लेस करायचा. -2 चा स्क्वेअर -5 इंटू -2 प्लस 6 इज इक्वल टू किती येईल रे? 4 प्लस 10 प्लस 6 इज इक्वल टू 20. चेक करा. व्हॅल्यू वाढत चालली म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवून फायदा नाही. मग इथे मी कुठपर्यंत प्लेस केलं होतं? 2 पर्यंत. त्याच्यानंतर काय प्लेस करायचं? 2 च्या नंतर काय प्लेस करायचं? 3. आता काय चेक करायचं? 3. तर 3 चेक केल्यानंतर काय येईल? 3 चा स्क्वेअर -5 इंटू 3 प्लस 6. 3 चा स्क्वेअर किती येते? 9 -15 प्लस 6 विच इज इक्वल टू 0. म्हणजे x ची दुसरी व्हॅल्यू किती आहे? 3. दोन आन्सर भेटले का? म्हणजे या क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन सोल्युशन भेटले. कोणते कोणते? एक x इज इक्वल टू 2 आणि एक x इज इक्वल टू 3. कुठल्या मेथडने काढला आपण? फॅक्टर मेथडनी, जे की आपण 10th मध्ये शिकली होती या 9th मध्ये शिकली असेल, आठवत नाही तुम्हाला. त्याच्यानंतर आता हेच क्वेश्चन आपण दुसऱ्या एका मेथडने काढू शकतो. म्हणजे हे व्हॅल्यू काय करावं लागेल? फक्त चेक करत बसावं लागेल. इक्वेशन मध्ये एक एक व्हॅल्यू काय करावं लागेल? पुटअप करून बघावं लागेल. आता कधी कधी 2 ठेवल्यानंतर आलं, कुठं कधी 3 ठेवल्यानंतर आलं. बट काही इक्वेशन असे बी येतील की 35 40 50 ठेवल्यानंतर येतील. राईट आहे? मग तितके वेळ सगळे चेक करत बसायचं का? नाही. ही जी मेथड आहे ती रॅन्डमली 0 1 2 -1 -2 -3 +3 असं सगळ्या व्हॅल्यू पुटअप करून चेक करत बसायचंय. तर प्रत्येक वेळेस आपल्याला एवढा वेळ लवकर भेटेल अशी काही गॅरंटी नाही. म्हणून एक नेक्स्ट मेथड शिकलो आपण, ती म्हणजे स्प्लिटिंग मेथड. कुठली मेथड? स्प्लिटिंग मेथडला मराठीत काय म्हणतात रे? स्प्लिटिंग मेथडला मराठीत काय म्हणतात? चलो ते तुमच्या लक्षात येईल. x²
-5x + 6 = 0. ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचे किंवा त्याचे सोल्युशन काढायचे त्याला कंपेअर करायचे कोणासोबत? स्टँडर्ड इक्वेशन सोबत. ax² + bx + c = 0 सोबत. आता काय करायचंय? x² चा कोएफिशिएंट कोण आहे? a आणि कॉन्स्टंट कोण आहे? c. या दोघांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. किती आला रे इथं? 1 × 6 किती आला? हे कळालं का? इथं काय करायचं कळालं? इथं x² चा कोएफिशिएंट, इथं x² चा कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट या दोघांचा काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. जे काही सोल्युशन येईल त्याचे असे फॅक्टर पाडायचे. असे म्हणजे कसे फॅक्टर पाडायचे? ज्यांची जी ऍडिशन आहे ती किती आली पाहिजे? मिडल टर्म एवढी आली पाहिजे. म्हणजे बी एवढी आली पाहिजे. किती आली पाहिजे? बी एवढी. आता मला तुमची मदत पाहिजे. बी ची व्हॅल्यू किती आहे रे? -5. -5. मग काय करायचंय? चेक करा. या 6 चे फॅक्टर काय पडतील? 5 × 5. प्लीज कोणतरी व्हिडिओ चालू केला. प्लीज व्हिडिओ बंद करा. बाकीच्यांना डिस्टर्ब होईल. ठीक आहे. आय थिंक सो व्हिडिओ बंद करा दीदी. थँक्यू. लेफ्टच झाले. हा फॅक्टर काय पडतील रे? 6 एक 6 एक फॅक्टर पडेल. या दोघांची बेरीज किती येते? 7 -6 7 येईल. चालते का आपल्याला? नाही. मग काय जर म्हणतील सर एक मायनस घ्या एक प्लस घ्या. बरं एक सांगतो, एक मायनस एक प्लस गेला दोघांची जी मल्टिप्लिकेशन ती पॉझिटिव्हच आले पाहिजे. म्हणजे निगेटिव्ह एक तर दोघाला बी घ्यावं लागेल किंवा दोघाला पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. करेक्ट आहे? म्हणजे 6 एक 6 फॅक्टर पडत नाही. मग कुठला फॅक्टर चालतोय रे? तर त्याला -6 2. त्या दोघांची जर ऍडिशन घेतली तर काय करे? +5 येते. +5 चालते का आपल्याला? नाही. मग काय करायचं? -3 आणि -2 फॅक्टर घ्यायचं. दोघांचा मल्टिप्लिकेशन +6 आहे पण दोघांची ऍडिशन किती आहे? -5. म्हणजे तुम्ही काय करणार आहे तिथं? हे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे x² - 5x - 2 हे जे मिडल टर्म आहे, मिडल टर्म जी आहे ती काय करायची? स्प्लिट करून लिहायचं आहे. म्हणजे -5x ला तुम्ही कसं लिहू शकता? x² - 3x - 2x + 6 असं लिहू शकता. वाटलं तर मी कलर चेंज करतो. त्या दोघांचं कॅल्क्युलेशन किती येतं ते सांगता का मला? चलो मी थोडं व्हाईट कलर मध्ये करतोय किंवा व्हाईट कलर नको केशरी कलर करतो. ठीक आहे. हे सांगा मला हे फॅक्टर कसं आलं कळालं? मग आता काय करायचंय? फर्स्ट 2 टर्मची ग्रुपिंग करा, सेकंड 2 टर्मची ग्रुपिंग करा. आता या ग्रुपिंग मधून काय करायचंय? कॉमन काढायचं. इथं कॉमन काय निघेल रे? x. मग इथं जर x कॉमन निघालं, आता x कॉमन काढणं म्हणजे काय माहितीये? त्या क्वांटिटीने त्याला डिवाइड करा. x² ला जेव्हा x ने डिवाइड करतो तेव्हा काय उरतं रे? x. आणि 3x ला जेव्हा x ने डिवाइड करतो काय उरलं? -3. आता नेक्स्ट कॉमन काय काढायचं? -2 कॉमन काढायचं. ब्रॅकेट मध्ये काय राहील? x - 3 = 0. आता चेक करा. इथं जे दोन टर्म आहेत, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे. त्या दोघात काय कॉमन निघाले? -3. राईट. x - 3 कॉमन निघाले. x - 3 कॉमन निघाले. इथं काय उरलं रे? x x उरलं. इथं काय उरलं? -2 = 0. आता थोडीशी मदत पाहिजे. जर दोन क्वांटिटीचा मल्टिप्लिकेशन 0 असेल, क्वांटिटी म्हणण्यापेक्षा टर्मचं जर मल्टिप्लिकेशन 0 असेल तर पक्का कंपल्सरी त्यापैकी पहिली टर्म तरी 0 पाहिजे किंवा दुसरी टर्म तरी 0 पाहिजे, तरच मल्टिप्लिकेशन 0 होते. मला सांगा एखादा कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट म्हणतोय मी, कुठलाही कॉन्स्टंट घ्या, कुठलाही नंबर घ्या, त्या नंबरचा मल्टिप्लिकेशन जर दुसऱ्या कुठल्याही नंबर सोबत केलात एक्सेप्ट 0 तर त्याचं उत्तर 0 येऊ शकते का? नाही. म्हणजे जर तुम्हाला गुणाकार 0 आणायचा असेल तर त्यापैकी कुठली ना कुठली एक क्वांटिटी काय असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे. इथे चेक करा. ही एक ब्रॅकेट आहे, हा एक ब्रॅकेट आहे, ह्या एक ब्रॅकेट आहे. दोघांमध्ये रिलेशन काय? मल्टिप्लिकेशनचं.
ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन जर 0 आहे याचा अर्थ काय, एक तर पहिला ब्रॅकेट 0 असला पाहिजे, एक तर पहिला ब्रॅकेट काय असला पाहिजे 0 किंवा काय असला पाहिजे दुसरा ब्रॅकेट 0 असला पाहिजे. करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे. मग आता चेक करा, इथं x मायनस 3 ची व्हॅल्यू किती आहे रे 0, तर x ची व्हॅल्यू किती आली पाहिजे 3 किंवा x मायनस 2 इज इक्वल टू 0 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली पाहिजे 2. चेक करा x च्या दोन व्हॅल्यू भेटले का 1 आणि 2 कळालं? पक्का? इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? नाही. हे सगळं 10th ला झालेलं आहे, म्हटलं त्याच्यावर प्रॅक्टिस घेऊत आपण, काय हरकत नाही. फक्त मला एवढं सांगा कळायलंय का? चलो, म्हणजे आपण किती मेथड शिकले आतापर्यंत? 2. एक फॅक्टर थेरम, सेकंड स्प्लिटिंग मेथड, ठीक आहे. तिसरी जी आहे ती फॉर्म्युला मेथड आहे, ठीक आहे. त्याला सूत्र पद्धती असं तुम्ही म्हणला होता, करेक्ट आहे? चलो, आता सेम इक्वेशन घेऊन करू म्हणून तुम्हाला लक्षात येईल लवकर. जे काही इक्वेशन आहे सिंपल वाला घेतलं होतं x² मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. आपल्याला याच्यावर थोडी प्रॅक्टिस करायच्या नंतर, कारण आपल्याला फॅक्टर पडायला शिकायचंय, ठीक आहे. आता चेक करा, x² मायनस 5x प्लस 6 ह्यालाच आपण काय करू सूत्र पद्धतीने करू. सूत्र पद्धतीने करण्याच्या अगोदर जे काही इक्वेशन आहे त्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर करून घेऊ. म्हणजे कुठला फॉर्मॅट आहे रे, ax स्क्वेअर प्लस bx आता मला सांगा या केसमध्ये a ची व्हॅल्यू किती आहे रे? 1. a ची व्हॅल्यू किती आहे 1, b ची व्हॅल्यू किती आहे -5. c ची व्हॅल्यू किती आहे 6. आता बाय युजिंग फॉर्म्युला आठवते का? चेक करा, x ची व्हॅल्यू काय असली पाहिजे -b प्लस किंवा मायनस in the bracket b स्क्वेअर मायनस 4a into c डिवाइडेड बाय 2a. किती 2a. हे बघा का, दुसऱ्याच लेक्चर मध्ये कालच बोललो होतो अरे तुरे बोलू नका, तर आज लिखू म्हणायचे तू ये करून. हा हो रुट्टू, मी तुम्हाला आवाजावर बोलतो का नाही? नाही मी आवाजावर बोलत नाही तुम्हाला, म्हणजे बोलता. मग तुम्ही तू कसं करायला, मग तू ये. चलो, इट्स अ 2a, ठीक आहे. चलो, आवाज येतोय? आता या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू फक्त काय करायचं आपल्याला पुटअप करायचं. आता व्हॅल्यू पुटअप करण्यासाठी मला मदत करता, x इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू किती आहे रे -5. मायनस कुठून कळालं? हा जो बाहेरचा मायनस आहे हा फॉर्म्युल्यातला आहे, हा बाहेरचा जो मायनस आहे तो फॉर्म्युल्यातला आहे. हे x ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ठीक आहे. चलो, इज इट आता चेक करा, प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू सांगा प्लीज. -5. हा -5. एक मिनिट दे, एकच मिनिट, ठीक आहे. चलो, हा काय म्हणत होतो मी? चलो, बी ची व्हॅल्यू किती आहे -5 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू सांगा 1. ए ची व्हॅल्यू सांगा 1 इंटू सी ची व्हॅल्यू सांगा 6, ठीक आहे. होल डिवाइडेड बाय 2 इंटू
ची व्हॅल्यू सांगा. 1 हे कळालं का? पिंक कलरच्या व्हॅल्यू मी हो. प्लेस केलेत. बाकी तुमचा फॉर्म्युला मधलाच आहे सगळा डाटा. सर्व डाटा हा फॉर्म्युल्यातलाच आहे. हो. बाकी जे पिंक कलरचा आहे तो काय केलाय मी, जे कम्पेअर करून आलंय ते घेतलेलं आहे. आता फक्त कॅल्क्युलेशन बाकी आहे, कॅल्क्युलेशनला मदत करा. ठीक आहे. मायनस इंटू मायनस काय तर आहे? प्लस प्लस और मायनस इन स्क्वेअर रूट ऑफ. हा, थोडीशी मदत पाहिजे मला. 25 ठीक आहे, थोडीशी मदत अशी पाहिजे. -5 चा स्क्वेअर काय तर आहे? 25 25. मायनस 4 1 जा 4 4 6 जा 24 24 डिवाइड बाय 2 into 1 2. आता चेक करा. 5 प्लस और मायनस इन स्क्वेअर रूट ऑफ 25 मायनस 24 1 डिवाइडेड बाय 2 ही x ची व्हॅल्यू आहे. आता चेक करा, इथं लिहितो, थोडस जागा नाहीये तिथं. तर x ची व्हॅल्यू किती येते रे? 5 प्लस मायनस इन स्क्वेअर रूट ऑफ 1 ची व्हॅल्यू काय येते? प्लस किंवा मायनस येते डिवाइडेड बाय 2. आता प्लस किंवा मायनस मध्ये काय करायचं? एकदा प्लस कन्सिडर करायचं, एकदा मायनस कन्सिडर करायचं. म्हणजे x ची एक व्हॅल्यू काय होऊ शकते? 5 प्लस 1 डिवाइड बाय 2 और काय होऊ शकते? x ची व्हॅल्यू होऊ शकते 5 मायनस 1 डिवाइड बाय 1 हे कळालं का ते सांगा मला. हो. आता x इज इक्वल टू 5 प्लस 1 6 डिवाइड बाय 2 और काय रे? x इज इक्वल टू 5 मायनस 1 म्हणजे किती? 4 डिवाइड बाय 2. हा, इथे चेक करा. x इज इक्वल टू बेत्रिक 6 म्हणजे x ची व्हॅल्यू 3 किंवा x ची व्हॅल्यू काय येते? 2 बे 4 म्हणजे x ची व्हॅल्यू एक तर 3 येईल किंवा x ची व्हॅल्यू किती येईल रे? 2. हे कळालं का ते सांगा मला. म्हणजे एकच प्रॉब्लेम किंवा एकच इक्वेशन आपण आतापर्यंत किती मेथडने शिकवलं किंवा समजलं? हे सगळं तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. फक्त रिव्हिजन याच्यासाठी करायला किंवा कारण त्याच्यानंतर जो नेक्स्ट चॅप्टर आपण जेव्हा शिकू सिलेबस एक्झॅक्टली, तेव्हा तुम्हाला डायरेक्टली फॅक्टर काढता आले पाहिजे, जे की मी शिकवेन तुम्हाला डायरेक्टली कसं काढायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर डिप्लोमाला आल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेटर दिला जातो. कॅल्क्युलेटरवर सुद्धा ही काढता येते. एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. डायरेक्टली कॅल्क्युलेटरवर जेव्हा हे इक्वेशन टाकूत आपण, जेव्हा आपण कॅल्क्युलेटरवर डायरेक्टली हे इक्वेशन टाकूत, तेव्हा x च्या डायरेक्टली व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतात. कळालं मी काय बोलतोय ते? तरी पण आपल्याला विदाउट कॅल्क्युलेटर प्रॅक्टिस पाहिजे आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. क्लिअर आहे? चलो, आता किती मेथड झाल्या? 3, जे की तुम्ही आतापर्यंत तुमच्या 10वी पर्यंत शिकला. राईट आहे. आता एक मेथड शिकवतो, ती आहे सिंथेसिस मेथड. कुठली मेथड आहे? सिंथेसिस. ठीक आहे. शक्यतो सिंथेसिस मेथड ना, जे क्यूबिक इक्वेशन आहेत किंवा हायर डिग्री जे इक्वेशन्स आहेत, हायर डिग्री म्हणजे काय? ज्याचा डिग्री 3 4 5 असा असतो, ते इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी स्पेशली यूज केला जातो. स्पेशली कुठे यूज केला जातो याचा? डिग्री हायर असेल, हायर डिग्री. बट आपण काय करू आता शिकून घेऊ, म्हणजे जेणेकरून डिप्लोमाला जर क्यूबिक इक्वेशन आलं किंवा फोर्थ पॉवर इक्वेशन आलं तर तुम्हाला ते डायरेक्टली सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे. मग आता काय करायचं, कसं करायचं? फर्स्ट टाइम ऐकताय तर व्यवस्थित लक्ष द्या. जे काही इक्वेशन आहे मी रिपीट लिहितोय, x² मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे. येस और नो? यस. मग याला एक अरेंजमेंट करायची. हे रेक्टेंगुलर लाईन ड्रॉ करायची आणि इथे एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. इथं हाईएस्ट डिग्री टर्म कोण आहे? x². हाईएस्ट डिग्री टर्म कोण आहे? x². क्लिअर आहे? तर इथं ऍक्च्युअली तुम्ही लिहायची गरज नाही, बट तुमच्यासाठी लिहितो मी. इथे x² चा कोएफिशिएंट लिहायचा, इथं x चा कोएफिशिएंट लिहायचा, इथं काय लिहायचं? कॉन्स्टंट लिहायचं. काय काय लिहायचं कळालं? येलो कलर मधला पार्ट तुम्ही नाही लिहिला तरी चालतंय, फक्त मी जे ग्रीन कलर मधले लिहितोय ते तुम्हाला लिहायचंय. हे एक ड्रॉ करायचंय, जेवढं ग्रीन कलरचं करतोय ते तुम्ही लिहायला पाहिजे. हे येलो कलरचं फक्त तुम्हाला समजावून लिहितोय.
एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे? 1 एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. एक्स चा कोएफिशियंट किती आहे? -5 आणि -5 कॉन्स्टंट किती आहे? 6. एक लक्षात ठेवा, तो शेवटचा जो डब्बा आहे त्या डब्यात 0 आला पाहिजे. किती आलं पाहिजे? 0 मग काय करायचं? इथं रॅन्डमली मनानं व्हॅल्यू पुटअप करायची 1. आता चेक करायचं, एकदा 1 पुटअप करायचं, एकदा 2 पुटअप करायचं, एकदा 3 पुटअप करायचं. जसं स्टार्टिंग मेथड होती बघा हो तसं. मग हे 1 घ्यायचं. ठीक आहे. आता मी काय बोलतो ते नीट लक्ष द्या प्लीज. इथला जो काही आहे इथं ऍज इट इज लिहायचा. इथं जो काही नंबर आहे इथं योगायोगानं 1 आहे तर 1 ऍज इट इज खाली लिहिणार. इथं जर 2 असतं तर इथं काय लिहिलं असतं? 2. इथं जर 3 असतं तर इथं काय लिहिलं असतं? 3. आता सध्या काय रे इथं? 1 1 कुठून आलं? काय आलं का? हो ऍज इट इज लिहायचं म्हणतोय. ठीक आहे. आता काय करायचं नीट लक्ष द्या. इथला जो आपण कन्सिडर केलेला 1 आहे आणि तो जो खाली आलेला नंबर आहे त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचा. काय घ्यायचा? मल्टिप्लिकेशन जे काय आन्सर येईल ते इथं लिहायचं. किती येईल? 1 हे 1 ब्लू कलरचं 1 कुठून आलं? काय आलं का? हो दिस अ प्रोडक्ट ऑफ दिस वन अँड दिस वन. क्लिअर? आता ह्या दोघांची ऍडिशन असेल ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन करायची. काय येईल रे? -4 येईल का? हो अजून काय करायचं? या 1 नी हे जे नंबर आहे याला मल्टिप्लाय करायचं. काय करायचं? मल्टिप्लाय आणि जे काही येईल ते इथं लिहायचं. मला सांगा उत्तर 0 येते का? नाही नाही. म्हणजे हा √1 नाहीये. ठीक आहे. मग रिपीट प्रोसेस करायची. रिपीट प्रोसेस काय करायची? चेक करा, मी सगळं कट करतोय. इथं हा जो 1 आहे तो 1 न घेता नेक्स्ट नंबर घ्यायचा. 1 च्या नंतर काय येते? 2 म्हणा रे, 2 म्हणू नका. काय ते? 2 2 म्हणाले. ठीक आहे. चलो हे 2 हे आपण चेक करायचंय. 1 न नाही आलं मग 2 कडे जायचं. आता मला सांगा या दोघांचा गुणाकार काय करायचा? इथं लिहायचा. कळालं का? प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. उत्तर काय येते रे? -3. आता चेक करा या 2 चा आणि या 3 चा मल्टिप्लिकेशन किती येईल? -6 शेवटी 0 आलं का? हो आलं का नाही? हो आलं. म्हणजे ज्या संख्येमुळे 0 आला ती x ची व्हॅल्यू असते. म्हणजे x ची व्हॅल्यू किती भेटली? 2 हे कळालं का ते सांगा मला. हो बरं इतकंच न थांबता एवढं तर पक्का माहिती आहे मला की कोऑर्डिनेट इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर x ची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 2 व्हॅल्यू आल्या पाहिजेत. इथे एकच भेटली x ची व्हॅल्यू. आता मला सांगा हे जे 1 होता कुणाचा कोएफिशियंट होता रे? हा जो 1 होता कुणाचा कोएफिशियंट होता? एक्स स्क्वेअरचा. आता मला सांगा एक्स स्क्वेअर म्हणून एका एक्स ची व्हॅल्यू भेटली तर एका एक्स ची बाकी राहिली. म्हणजे याचा पॉवर 1 ने कमी करा. एक्स स्क्वेअर जर पॉवर 1 ने कमी केला तर काय होतंय? 1 एक्स स्क्वेअर जर पॉवर 1 ने कमी केला तर एक्स व्हॅल्यू येते. त्या एक्स ने याला मल्टिप्लाय करायचं तर काय येईल रे? 1x. आता या एक्स जर पॉवर कमी केला तर 0 येते म्हणजे कॉन्स्टंट आहे. तर इथे लिहायचं x - 3. हे काय असतं? एक रूट असतो त्याचा. म्हणजे x ची व्हॅल्यू दुसरी काय भेटली रे? 3 हे चालू येते का व्हॅल्यू ते सांगा मला. हो बरं हे कसं लिहिलं कळालं? आधी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट होता हा 1 तर पॉवर 1 ने कमी केल्यानंतर काय येईल? 1 x चा कोएफिशियंट होईल आणि हे x चा कोएफिशियंट होता ते काय होईल आता? कॉन्स्टंट होईल. कळालं का? हो इन शॉर्ट ह्याच्या खालचं ह्याचा कोएफिशियंट होईल आणि ह्याच्या खालचं हे इकडे येईल. कळालं? हो म्हणजे एक रूट भेटला इथला आणि याच्यावरून दुसरा रूट कॅल्क्युलेट केला मी. कळालं? हो चलो म्हणजे किती मेथड शिकल्या कळालं? 4 ठीक आहे. अजून एक मेथड मी शिकलो होतो ती म्हणजे लॉंग डिव्हिजन मेथड. आठवते का?
लॉंग डिव्हिजन शिकवायची ती बी लागणार आहे आपल्याला. हो. पक्का? हो. चलो, हे कळालं का ते सांगा मला. सिंथेसिस मेथड कळाली का? हो. हो. हा, आता एक लास्ट राहिली ती म्हणजे लॉंग डिव्हिजन मेथड. कुठली मेथड? लॉंग चलो, आता हेच इक्वेशन करायचंय, बट लॉंग डिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला काय माहित असायला पाहिजे ते सांगतो. इथं जे काय फंक्शन आहे म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. एक सांगतो, त्या सगळ्यामध्ये स्प्लिटिंग मेथड सोपी जाते आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी, क्यूबिक इक्वेशन साठी सिंथेसिस मेथड सोपी जाते. आणि समजा या दोन्ही मेथड येत नसेल तर तुमच्याकडे जेव्हा कॅल्क्युलेटर येईल मी तेव्हा कॅल्क्युलेटरवर मी शिकून देईल. ठीक आहे? हे सगळे इक्वेशन आपण विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर वर डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतो. कळालं मी काय बोलतोय ते? हो. ठीक आहे. आता जस्ट लॉंग डिव्हिजन मेथड शिकण्याच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, हे जे काय फंक्शन आहे त्या फंक्शनला नाव द्यावं लागेल. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. मग तुम्हाला चेक करावं लागेल की या इक्वेशन मध्ये x ची कुठली व्हॅल्यू पुट अप केली तर 0 येणार आहे, जसं की आपण फॅक्टर मेथड मध्ये केली होती. मग एकदा काय करायचं, एफ ऑफ 0 कॅल्क्युलेट करायचं. काय लिहिले 0 स्क्वेअर 5 इंटू 0 प्लस 6 इज इक्वल टू 6. मग एफ ऑफ 1 कॅल्क्युलेट करायचं. एफ ऑफ 1 इज इक्वल टू 1 स्क्वेअर मायनस 5 इंटू 1 आणि प्लस 6 इज इक्वल टू 2 आणि एफ ऑफ 2 इज इक्वल टू 2 स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. म्हणजे x ची व्हॅल्यू किती भेटली होती? 2 भेटली होती का? हो. तर याचा फॅक्टर फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो, याला x मायनस 2 लिहू शकतो का? हो. चलो, आता इथपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल, कॉमन पार्ट आहे तो कॅल्क्युलेट करावा लागेल. याच्यानंतर असते लॉंग डिव्हिजन. लॉंग डिव्हिजन म्हणजे ऍक्च्युअल डिव्हिजन. तुम्ही असं शिकलात का? चेक करा. ज्या क्वांटिटीला डिवाइड करायचं ते इथे लिहायचं एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 आणि ज्याच्याने डिवाइड करायचं ते इथे लिहायचं असते ते म्हणजे x मायनस 2. हे x मायनस 2 कसं आलं कळालं? हो. मग आता कितीचा भाग जाईल रे? मग आता व्हेरिएबलचं भागाकार तुम्हाला येत नसेल त्यांनी लक्ष द्या. ज्या क्वांटिटीला डिवाइड करायचे त्यातली हायएस्ट डिग्री टर्म कोण आहे? हायएस्ट डिग्री टर्म म्हणजे त्याचा सगळ्यात मोठा व्हेरिएबलचा पॉवर आहे ती कोण आहे? एक्स स्क्वेअर आहे का? एक्स स्क्वेअर. हो. हा, मग त्या एक्स स्क्वेअर ला साइडला रफ मध्ये लिहायचं आणि ज्याच्याने डिवाइड करतोय त्यातली हायएस्ट डिग्री टर्म कोण आहे? एक्स. तर एक्स कॅन्सल होईल, स्क्वेअर मध्ये एक्स कॅन्सल होतो, उरलं काय? एक्स. हा जो एक्स लिहायलो मी हे त्याचा कोशंट झाला म्हणजे भागाकार झाला. हे एक्स कुठून आलं कळालं का? हो. मग आता काय करायचं, या एक्स ने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं. या एक्स नी दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतंय? एक्स इंटू एक्स. एक्स स्क्वेअर. एक्स इंटू मायनस 2 एक्स स्क्वेअर मायनस 2x. आता वजाबाकी करायची. वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं, चिन्ह बदल करायचं. एक्स स्क्वेअर आधी पॉझिटिव्ह होता, आता काय होईल? निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह असलेला काय होईल? पॉझिटिव्ह. हा, आता कॅल्क्युलेशन मला मदत करा. काय येईल चेक करा. हा, मायनस एक्स स्क्वेअर मधून एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. मायनस 5x प्लस 2x किती येते? मायनस 3x. चलो, मायनस 3x 3x. आणि वरचं प्लस 6 राहिलं प्लस 6. बरं, आता कितीचा भाग जाईल कसं करायचं? ज्या क्वांटिटीला भागाकार करायचा आहे त्याची हायएस्ट डिग्री टर्म किती आहे? 1 मायनस 3. मायनस 3x. 3x किती आहे? मायनस 3. कशाने डिवाइड करावं? x मायनस 2. त्यातला हायएस्ट डिग्री टर्म कोण आहे? x. x कॅन्सल झाला तर उत्तर काय आलं? मायनस 3. मायनस 3 कुठून आलं कळालं का? हो. मग आता या मायनस 3 ने काय करायचं, अजून एकदा सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. या मायनस 3 ने या x मायनस 2 ला मल्टिप्लाय करून काय येतंय? मायनस 3 इंटू x. मायनस 3x. मायनस इंटू मायनस प्लस 3 टू जा प्लस
6. आता काय करायचंय? वजाबाकी म्हणजे काय करावं लागेल? चिन्ह बदल. मायनसचं काय होईल? प्लस. प्लसचं काय होईल? प्लस. मायनस. मायनस. सगळं कॅन्सल आउट होऊन काय होईल रे? 0. म्हणजे तुमचा रिमाइंडर किती आहे? 0. 0. हा जो आहे त्याला म्हणतात डिव्हिडंड. ह्याला काय म्हणायचं? कोशंट. ह्याला काय म्हणायचं? तुम्ही डिव्हिजर म्हणा, डिवायझर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. कळालं? चलो, मग याच्यानंतर फॉर्म्युला काय इथे चेक करा. इथं फॉर्म्युला काय ते सांगतो. डिव्हिडंड इज इक्वल टू, डिव्हिडंड इज इक्वल टू काय असतंय? डिव्हिजर इनटू कोशंट प्लस रिमाइंडर. कळालं? इथं डिव्हिजन किती आहे रे? x minus 2. आणि कोशंट किती आहे? x minus 3. रिमाइंडर तर 0 झाला. फॅक्टर कोणते कोणते आले कळालं का? हो. झालं. हेच इक्वेशन आहे. म्हणजे x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 कॅन बी रिप्रेझेंटेड x मायनस 2 x मायनस 3. आता ह्या इक्वेशनची जर व्हॅल्यू 0 असेल तर त्या दोघांची सुद्धा किती असली पाहिजे? 0. मग आता दोन क्वांटिटी जर मल्टिप्लिकेशन 0 येत असेल तर एक तर पहिली क्वांटिटी काय असला पाहिजे? 0 किंवा दुसरी 0. म्हणजे x ची व्हॅल्यू एकदा काय भेटेल? 2 किंवा x ची व्हॅल्यू एकदा 3. कळालं? हो. बर. आता नीट लक्ष, मी काय बोलतोय. फॅक्टर पाडण्यासाठी आपण शक्यतो जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, कोणतं इक्वेशन असेल तर शक्यतो कोणती मेथड यूज करतो? स्प्लिटिंग मेथड यूज करतो किंवा फॉर्म्युला मेथड यूज करतो. कोणती यूज करतो? फॉर्म्युला मेथड किंवा स्प्लिटिंग मेथड. क्लिअर आहे? ठीक आहे. आणि जर समजा क्यूबिक इक्वेशन आलं तर एक तर ऍक्च्युअल डिव्हिजन मेथड यूज करतो किंवा सिंथेसिस मेथड यूज करतो. कळालं? क्यूबिक साठी शेवटच्या 2, ठीक आहे, आणि क्वाड्रॅटिक साठी फॉर्म्युला मेथड किंवा स्प्लिटिंग मेथड. कळालं? चलो, इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? उद्या आपण काय करू? काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि काही क्यूबिक इक्वेशन काय करू? सॉल्व्ह करू. ठीक आहे? आणि आपले जे कोणी फ्रेंड्स आहेत त्यांना तुम्ही सांगा की फ्री ऑफ कॉस्ट मध्ये फाउंडेशन सुरू आहे. ठीक आहे? आणि लवकरच जेव्हा तुमचं कॉलेजचं ऍडमिशन होईल तोपर्यंत आपला सिलेबस पण सुरू होईल. ठीक आहे? तुम्हाला जर कळत असेल तर बाकीच्या फ्रेंड्सना सांगा की जस्ट स्टार्ट झालेलं आहे. आणि ज्या लेकरांचं काहीतरी अडचण आहे, म्हणजे संध्याकाळी 7 ला जॉईन करू शकत नसतील तर त्यांनी काय करायचंय? युट्यूबला आपलं चॅनल आहे डिप्लोमा वाला नावानं. कोणत्या नावानं? डिप्लोमा वाला. तर त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. किंवा तुम्ही जर गुगल प्ले स्टोरवरून जसं तुम्ही गेम डाउनलोड करता तसं आपलं ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे? डिप्लोमा वाला नावानं. कुठल्या नावानं? चलो, तर ते ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या. डिप्लोमा वाला, DIPLOMA, डिप्लोमा WALA असं कंटिन्यू आहे डिप्लोमा वाला. तर ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय आणि तुम्ही त्याच्यानंतर तो व्हिडिओ पाहू शकता. किंवा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर एक माझा जिथून आवाज यायलाय तिथे लोगो दिसायला बघा DW चा. तो लोगो आहे इथं दाखवतो मी, वाटलं तुम्हाला. इथे चेक करा, इथे दिसायले का? ठीक आहे. हे असं ऍप्लिकेशन तुमच्या लोगो दिसायला असा लोगो दिसेल तुम्हाला. ठीक आहे? याच्यात ओपन होत नाही ते, पण तुमच्या मोबाईल मध्ये तो ओपन होईल. क्लिअर? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नाही. तर बाकीच्या फ्रेंड्सना पण तुम्ही सांगा. ऑप्शन फॉर्म वगैरे भरलाय तुम्ही व्यवस्थित? हो. ठीक आहे. तुम्हाला